कुख्यात गुंड गजा मारनेच्या गँगमधील सदस्य असलेल्या रुपेश मारनेला आज पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने अटक केली। खरं तर तो 9 महिन्यांपासून फरार होता। त्याला अटक झाल्याच्या नंतर आता पुढची नेमकी प्रोसेस कशी असणार आणि इतर आरोपींच्या बाबतीतलं नेमकं आत्ताचं काय प्रक्रिया चालू आहे सगळं जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर डीसीपी संभाजी कदम सर आहेत। सर, काय सांगाल आपण कशा पद्धतीने ही सगळी ऍक्शन घेतली? कारण 9 महिन्यांपासून फरार होता आणि आपण सगळे त्याच्या पाठीमागे होतो, म्हणजे त्याचा पाठलाग करत होतो आणि त्याचा सर्च चालू होता इतके दिवसांपासून। 19 फेब्रुवारी 2025 हा गुन्हा दाखल होता कोथरूडमध्ये। त्या गुन्ह्यातील काही आरोपी फरार होते। रुपेश मारणे सुद्धा होता। आपण वेळोवेळी त्याच्या लोकेशनला वगैरे चेक करत होतो, परंतु आपल्याला काही खात्रीशीर माहिती पाठी मिळाली होती। त्यानुसार आपल्या कोथरूड पोलिसांनी तो ट्रॅप लावला आणि मुळशी या ठिकाणून त्याला पोलिसांनी रंग्यात त्याला पकडलेला आहे। त्या ठिकाणी यातला तपास जो आहे पुढील क्राईम ब्रांच करत आहे। त्यांच्या ताब्यात तो आरोपी आपण हँडओव्हर केलेला आहे। परंतु हा 9 महिने फरार होता हे खरं आहे, परंतु त्याला अटक करण्यासाठी वेगवेगळ्या टीम्स आपल्या कार्यरत होत्या आणि काही गोपनीय बातम्या सुद्धा आपल्याकडे होते। आपल्याला कॉन्क्रीट माहिती मिळाल्यानंतर तो ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपने त्याला ताब्यात घेतलेला आहे। अजून या प्रकरणामधले काही आरोपी असे फरार आहेत किंवा त्यांचंही सर्च चालू आहे? यातले जे आरोपी फरार आहेत त्याच्या सर्वांचं सर्च सुरू आहे आणि त्याची माहिती पण आपल्याला येत आहे। लवकरच ही बाकी सर्व आरोपी सुद्धा अटक होतील। त्याचबरोबर सर, या सगळ्या प्रकरणामध्ये हा रुपेश मारणे जो आहे त्याचा या टोळीशी नेमका काय संबंध आहे? की असंही म्हटलं जाते की तो सूत्रधार आहे किंवा आता गजा मारनेच्या नसताना तो त्याच्या ॲब्सेन्समध्ये ही टोळी चालवतो वगैरे। गजा मारणे सध्या मोकामध्ये जेलमध्ये आहे आणि त्याचा हा नंबरकारी आहे रुपेश मारणे आणि हा बऱ्यापैकी तो ऍक्टिव्ह आहे त्या गँगमध्ये। त्याच्या पूर्वीचे पण भरपूर सारे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि हा मोकामध्ये सुद्धा वॉन्टेड आहे। जवळपास 20 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत यापूर्वी सुद्धा, काही कोर्टात सुरू आहेत आणि सध्या ह्या गुन्ह्यामध्ये तो वॉन्टेड होता। तर हा ऍक्टिव्ह त्या गँगचा मेंबर आहे, त्याला ताब्यात घेतल्या पोलिसांनी। बाकीचे सुद्धा जे आरोपी वॉन्टेड आहेत ते लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील। सर, आणखी एक प्रश्न असा की सध्या निलेश घायवळ प्रकरणामध्ये सुद्धा जवळपास 11 गुन्हे दाखल आहेत आणि या सगळ्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आता आपला नेमका तपास कशा पद्धतीने? निलेश घायवळच्या टोळीच्या तपासानुसार सर्व दृष्टीने तपास सुरू आहे। त्याचे हेडआउट्स असतील, त्याला जे कोणी सहकार्य करत असेल त्यांना पण आम्ही आरोपी करणार आहोत। जे कोणी सहारा देतील, आस्था देतील किंवा काही लॉजिस्टिक पुरवतील त्या सर्वांना ह्या गुन्ह्यामध्ये हार्बरिंगमध्ये आरोपी केलं जाईल। दुसरी गोष्ट, त्याचे आर्थिक स्रोत जे आहेत, काही खरेदी विक्रीचे व्यवहार आपल्याला सापडलेले आहेत, त्याची सुद्धा स्क्रुटिनी सुरू आहे। त्याच्या हाऊस सर्चमध्ये काही डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत, त्याची सुद्धा स्क्रुटिनी सुरू आहे आणि याच्यात सुद्धा कुणाचे काही तक्रार असतील तर त्या पोलिसांकडून येऊन त्यात पुढे नंतर गुन्हे दाखल केले जातील। बाकीचे सर्व त्याचे जी माहिती आहे गुन्हेगाराची, साथीदारांची, त्याच्यावर सुद्धा वर्कआउट सुरू आहे आणि सर्व अँगलनी या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। याच्यामध्ये कोणत्याही आरोपीला स्पेअर केलं जाणार नाही। यांना जो कोणी आसरा देईल, सहारा देईल, मदत करेल त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी केलं जाईल। सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे। आत्ताच जी काही माहिती समोर येते त्यानुसार पुणे पोलिसांनी युकेच्या पोलिसांना काहीतरी पत्रव्यवहार वगैरे केला अशी एक माहिती कळते, तर यामध्ये नेमकं काय? नाही, याच्यामध्ये आपण जे एमलॅट किंवा म्युच्युअल लीगल ट्रिटी असिस्टंट जो आहे त्याच्यानुसार आपण त्याचा विजा मिळून गेलेला आहे किंवा त्याचा पासपोर्ट रिव्ह्यू केलेला आहे, त्याचे LOC ओपन केलेली आहे, त्याच्या करंट लोकेशनबद्दल किंवा त्याच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीबद्दल किंवा विजाबद्दल काही माहिती आपण मागवलेली आहे। त्याचा मुलगा त्या ठिकाणी कुठल्या तरी युनिव्हर्सिटीत आहे, त्याची सुद्धा माहिती आपण मागवलेली आहे। धन्यवाद सर। आपण बघतोय की या सगळ्याच प्रकरणामध्ये आता पुणे पोलीस ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत। घायवळ गँगच्या जशा पद्धतीने मुसक्या आवळलेल्या होत्या त्यानंतर आता गजा मारणे गँगचे सुद्धा सदस्य तातडीने त्यांचं सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू आहे। रुपेश मारणेला अटक झाल्यामुळे आता इतरांना सुद्धा अटक करणं पोलिसांसाठी कुठेतरी जास्त सोपं होणार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे नेमक्या कोणकोणत्या कारवाया होतात हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।